किती लोक बघा हसतायत. दीपक केसरकरजींनी असं सांगावं की राणे साहेबांचा संपवण्याचा कट रचला जातो हे दीपक केसरकर साहेब म्हणतायत. मग 14 पासून कोणी काय केलं किती हसतायत बघा. 2014 पासून कोणी सुरुवात केली राणे साहेबांच्या विरोधात दहशतवाद हा विषय कोणी चुकीची त्यांची प्रतिमा खराब केली. 14 पासून ते 24 पर्यंत हा जो काही प्रवास राणे साहेबांचा आणि राणे कुटुंबाचा झालेला आहे त्याची सुरुवात कोणी केली 2014ला. तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात, तुम्हाला माहिती आहे 14ला काय झालं. कोणी निलेश राणे साहेबांच्या विरोधात पहिला शंडू ठोकला 2014ला खासदार ते असताना लोकसभेला. आणि तेच म्हणतायत म्हणून हसायला आलं. तेच म्हणतायत की राणे साहेबांना संपवण्याचा कट रचला जातोय. अहो भारतीय जनता पक्षाने सन्मान्य राणे साहेबांना जो सन्मान दिला, भारतीय जनता पक्षाने जो राणे साहेबांबरोबर आज पूर्ण राणे साहेबांना जे काही ताकदीने उभं केलेलं आहे, आज भारतीय जनता पक्ष नसता तर राणे साहेबांनी ही पूर्ण ताकद उभी राहिली नसती. तेव्हा हेच सगळे विरोधात होते राणे साहेबांना संपवण्यासाठी. पण भारतीय जनता पक्ष आमच्यावर उभा राहिला. भारतीय जनता पक्षाने मान सन्मानाने साहेबांना पक्षामध्ये घेतलं